गांधी निराधार लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्वाचा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे मित्रांनो. जे आजपर्यंत नाही झालं ते आज झालेलं आहे मित्रांनो. 2 शासन निर्णय जाहीर झालेले आहेत. अद्याप दिव्यांगांची पेन्शन आलेली नाही मित्रांनो. तारीख निश्चित कोणती करण्यात आलेली आहे, कधी हे पैसे मिळणार आहेत आणि महाराष्ट्र राज्य शासनाकडून काय नवीन अपडेट आहे हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे मित्रांनो. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा अथवा करू नका. व्हिडिओला लाईक करायचं असेल करू नका, काही हरकत नाही, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जा. बघा मित्रांनो 11 नोव्हेंबर 2025 या दिवशी एक शासन निर्णय, शेवटचा जो शासन निर्णय जाहीर झालेला आहे, त्या शासन निर्णयातून 2 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक पीबीएस म्हणजेच पोल बँक अकाउंट सिस्टम, हे एक डीबीटी प्रणाली सारखंच एक माध्यम आहे. याच्या सहाय्याने संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना, विधवा महिला पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती दिव्यांग वेतन पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना वेगवेगळ्या अकाउंटच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. हा एक मुद्दा झाला. दुसरा महत्वाचा जो मुद्दा पुढे आलेला आहे तो मुद्दा म्हणजेच 50% दिव्यांग लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली नाही किंवा त्यात त्रुटी झालेली आहे किंवा त्रुटी आढळून आलेल्या आहेत असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. पण खरी माहिती काय आहे ही अजूनही स्पष्ट झालेली नाही. तर बघा मित्रांनो, 2 शासन निर्णय एका महिन्यामध्ये कधीच जाहीर झालेले नाहीत. ते म्हणजे दिव्यांगांना पैसे कधी द्यायचे या विषयी 2 शासन निर्णय माझ्या तरी माहितीनुसार आजपर्यंत एका महिन्यात 2 असे आलेले नाहीत. तुम्ही बोलाल की सर एका महिन्यात 2 शासन निर्णय येतात. हो, येतात. एक डीबीटी मार्फत पैसे जमा होणार आहे असा एक शासन निर्णय येतो आणि त्यात दिव्यांगांकरिता चालू महिन्यामध्ये किती रक्कम लागणार आहे त्याचा आराखडा त्या शासन निर्णयामध्ये असतो. आणि दुसरा जो शासन निर्णय असतो त्या शासन निर्णयामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांसोबत इतर या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना कोणत्या तारखेला किती वाजल्यापासून पैसे येतील याविषयी माहिती दिली जाते. असे 2 शासन निर्णय सरकार प्रत्येक महिन्यात काढत असतं. पण आज तारीख 15 आहे. गेल्या 17 दिवसामध्ये 3 शासन निर्णय आलेले आहेत. तुमच्या माहितीत जर असेल तर 30 तारखेला एक शासन निर्णय आला होता. त्या शासन निर्णयामधून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे किती तारखेला मिळणार आहेत हा एक शासन निर्णय आला. नंतर 11 तारखेला एक शासन निर्णय आला, बरोबर, आणि 6 तारखेनंतर कदाचित एक शासन निर्णय अजून आलेला होता. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्याला कुठल्याही जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये दिव्यांगांच्या केवायसी विषयी चर्चा नाही आणि कुठल्याही तहसील कार्यालयामध्ये दिव्यांगांच्या केवायसी विषयी कुठलीही माहिती मिळालेली नाही. याचा अर्थ असा होतो महाराष्ट्रामध्ये कुठेही दिव्यांगांच्या केवायसी विषयी माहिती नाही किंवा केवायसी करणं सुद्धा चालू नाही. बघा मित्रांनो, सध्याला महाराष्ट्रामध्ये 2 योजनेची केवायसी चालू आहे. पहिली केवायसी ची जी योजना आहे ती लाडकी बहीण योजना, दुसरी आहे शेतकऱ्यांकरिता. या 2 योजनेचे केवायसी करणं चालू आहे आणि दिव्यांगांना मात्र केवायसीच्या नावाखाली मूर्ख बनवलं जात आहे. तर मित्रांनो, युट्यूबवर जे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात आहेत त्या व्हिडिओवर आता लक्ष देणं थोडं बंद करा. कारण असं आहे की मित्रांनो, चालू महिन्यामध्ये तरी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तुम्हाला मिळणारच नाहीत. कारण केवायसी करणं चालू आहे शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेची. मला महाराष्ट्र राज्य सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजनेविषयी माहिती ट्विटर हँडलवर, फेसबुक, युट्यूब, न्यूज मीडिया, इंस्टाग्राम
या वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर माहिती दिली जाते, तर संजय गांधी निराधार योजनेकरिता हे प्लॅटफॉर्म का उपयोगात आणले जात नाही? लाडकी बहीण योजनेविषयीची माहिती आदितीताई तटकरे ह्या फेसबुकवर म्हणा, न्यूज मीडियामध्ये म्हणा येऊन माहिती देत असतात. तर दिव्यांगांकरिता फ्रंट लेवलला येऊन काम करण्याची सध्या गरज आहे. महाराष्ट्रातल्या ज्या भगिनी आहेत, योजनेचा लाभ घेत आहेत, त्या ग्रामीण भागात राहतात हे सरकारला माहिती आहे. आणि संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी सुद्धा गावातच राहतात. तर यांना वेगळं का ठेवलं जातं? या योजनेविषयी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा न्यूज मीडियामध्ये माहिती का दिली जात नाही? तहसील कार्यालयामध्ये सुद्धा संजय गांधी निराधार योजनेविषयीची माहिती या लोकांना व्यवस्थित नसते आणि या लोकांपर्यंत माहिती पोहोचवलीच जात नाही. म्हणून या योजनेकडे दुर्लक्ष दिवसेंदिवस होत आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. आणि चिंता करण्याची गरज नाही आणि या महिन्यामध्ये पैसे मिळणार नाही, कारण 15 दिवस निघून गेलेले आहेत. येत्या 4 ते 5 दिवसामध्ये पुढच्या महिन्यात कोणत्या तारखेला पैसे मिळतील याविषयीचा शासन निर्णय येईल. तर या महिन्याचे पैसे मिळतीलच याची आशा करू नका आणि वेगवेगळ्या व्हिडिओकडे लक्ष देऊ नका आणि स्वतःचे टेन्शन वाढवू नका. तर मला द्या राजा. जय हिंद, वंदे मातरम.